मी एक चालली होती मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी. मला सकाळीच आणायची होती, पण काय झालं, सकाळी या मुलांना स्कूलमध्ये सोड, घेऊन ये, आणि जरा ते भाजीचं शॉप आहे, जरा ते लांब होतं, म्हणून मला त्या साईडला जाता येईना. एक या साईडला होतं स्कूल आणि त्याच्या विरुद्ध दिशेला होतं भाजीचं शॉप, म्हणून मला सकाळी जाता आलं नाही. मग म्हटलं चालेल, सकाळी परत घरी येऊन जेवण वगैरे करायचं होतं. म्हटलं असू दे, म्हटलं संध्याकाळीच एक राऊंड मारून येऊया, म्हणून म्हटलं आता जाऊया. म्हटलं संध्याकाळी 6 वाजले आहेत आणि ह्या टायमाला एक काय होतं, जरा ऊन पण कमी असतं, त्यामुळे म्हटलं ह्याच टायमाला आपण जाऊन येऊया. म्हटलं थोडी काय फार भाजी पाहिजे ती घेऊन या, कारण संध्याकाळी परत त्याला देवाची बत्ती लावायची आणि मुलांना अभ्यास काय घेऊन बसायचं आणि परत जेवण आहेच कामं. तशी मी पटकन जाऊन आली. ही बघा, सांगायचं मेन म्हणजे काय होतं, आज कोथिंबीर एवढी महाग होती, 40 रुपये पेंडी. ही बघा आमच्या इकडे. मला त्याचं खूप असं नवल वाटलं की 40 रुपये कोथिंबीर झाली म्हणून. आणि त्याच्यानंतर ह्या डेलीच्याच मी ज्या भाज्या आणल्या होत्या, जसं की मिरची, भजीच्या मिरची होत्या, म्हणजे पाव किलो अशा घेतल्या, जास्त काही मी घेतल्या नाही. त्याच्यानंतर हे कांदे, बटाटे, आणि बघा अशी चिटकी बरी फ्रेश दिसली होती म्हणून चिटकी घेतली होती. बघा किती छान दिसते. गाजर आणि काकडी घेतली सलादसाठी, आणि जास्त काही एवढंच आहे घेतलेलं, कांदे, बटाटे वगैरे. पण मला खरंच सांगते, ह्या कोथिंबीरकडे जाऊन जाऊन 40 रुपये एक जुडी, म्हणून मला खूपच अजब वाटलं आहे. तुमच्याकडे कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा छोटूला स्पंदन आहे, तो म्हणायला लागला आज मी कांदे आणि बटाटे सेपरेट करतो, म्हणून त्याची लुडबुड चालू होतं. मी पण करायला दिलं, कारण एक ॲक्टिव्हिटी म्हणून त्या मुलांनाही कळायला पाहिजे ना, सेपरेट कसे करतात, काय करतात, त्यांनाही थोडंफार नॉलेज असायला पाहिजे. म्हणून म्हटलं असू दे, तू ते कांदे आणि बटाटे म्हटलं सेपरेट कर. पण आमचा स्पंदन आहे, तो असे दगड जसे असतात तसे आपटत होता ते बटाटे आणि कांदे. बघा कसे आपटतो. त्याला सांगितलं ते एक एक मोजून ठेव, म्हणजे जेणेकरून त्याचं गणित पण त्याला समजेल म्हणून. पण तो आहे, तो एवढ्या घाईत ना, कुठली स्पीडने आपण करतो ना कुठचं तसं तो करतोय, कुठे कॉम्पिटिशन लागल्यासारखं. बघा, आधी माझं होतं म्हणून. त्याच्यानंतर आमचा स्पर्श आहे, तो बघा कुठच्या पद्धतीने झाडू मारतो बघा. काय झाडू असा मारतोय ना, इकडे एक झटका तिकडे एक झटका, झाली त्याची